बघा क्वेश्चन नंबर 46 पासून क्वेश्चन नंबर 60 पर्यंत हे पॉलिटीवरचे क्वेश्चन्स आहेत. आपण बघा 46 पासून 60 पर्यंत व्हायचं. 46 मूलभूत कर्तव्याबाबत योग्य विधानाची निवड करा. आता फंडामेंटल ड्युटीज आहेत. आपल्याला माहिती आहे की बेसिक कॉन्स्टिट्यूशनमध्ये फंडामेंटल ड्युटीज ह्या नव्हत्या. इमर्जन्सीमध्ये 1976 साली स्वर्णसिंग कमिटी आली आणि त्या स्वर्णसिंग कमिटीने ज्या रिकमेंड केल्या त्या रिकमेंडेशननुसार 42व्या घटना दुरुस्तीने, ठीक आहे, 42वी जी घटना दुरुस्ती झाली 76 साली, त्यांनी 10 फंडामेंटल ड्युटीज ॲड केलेल्या आहेत. आणि त्यानंतर 86व्या घटना दुरुस्तीने जी 2002 साली झाली त्यात एक ॲड केली. म्हणजे टोटल आता जी फंडामेंटल ड्युटीज आहेत किंवा आपण त्याला मूलभूत कर्तव्य म्हणतो ती आता 11 आहे. तर पहिलं स्टेटमेंट जे आहे करेक्ट आहे का? तर करेक्ट आहे. सेकंड स्टेटमेंट आहे की मूलभूत कर्तव्यासंबंधी संविधानामध्ये कलम 51A, तर 51A बरोबर आहे. आणि घटनेच्या कुठल्या भागामध्ये जर आहे, आता आपण 4A मध्ये ते मेन्शन केलेले आहेत फंडामेंटल ड्युटीज. हे दोन्ही विधानं जी आहेत दोन्ही विधानं करेक्ट आहेत. तर 46 उत्तर यायला पाहिजे, पर्याय क्रमांक 3. 47 बघा, भारतीय संविधानाच्या धर्मनिरपेक्ष विशेषताबाबत पुढीलपैकी कोणते विधान सत्य आहे? आता हे बघा, धर्मनिरपेक्ष शब्द संविधानामध्ये कुठेही आढळत नाही, तर हे चुकीचं आहे. कुठेही आढळत नाही असं आहे का? नाही. तर प्रस्तावनेमध्येच आढळतं, प्रियम्बलमध्येच आपल्याला धर्मनिरपेक्षता हा शब्द आढळतो. त्यामुळं हे विधान जे आहे हे कसं आहे? चुकीचं आहे. भारतीय संविधान कोणत्याही धर्माला प्रमुख धर्म म्हणून स्वीकारत नाही, हेही करेक्ट आहे की भारतीय संविधान कोणत्याही धर्माला प्रमुख धर्म म्हणून मानत नाही, ठीक आहे, त्यामुळे हे करेक्ट आहे. थर्ड बघा, कोणत्याही व्यक्तीला धर्मप्रचार प्रसारासाठी कर देण्याबाबत बंधनकारक करत नाही. तर कुठलाही धार्मिक कर, सक्तीचा धार्मिक कर देण्याबाबत संविधान त्याला बंधनकारक करत नाही, हेही करेक्ट आहे. फक्त 47मध्ये काय आहे की ए स्टेटमेंट जे आहे ते चुकीचं आहे. बी आणि सी करेक्ट आहे. 47चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 48 बघा, योग्य पर्यायाची निवड करा. आता बघा लेफ्ट साईडला काय दिलेलं आहे तर बेसिक फंडामेंटल राईट्स दिलेले आहेत. जे राईट्स दिले कुठले राईट्स दिलेत की अनुच्छेद 14 ते 18 आहे, अनुच्छेद 19 ते 22 आहे, अनुच्छेद 23 ते 24 आहेत. आणि ते कशाशी संबंधी आहेत? आता मूळ घटनेमध्ये जर आपण बघितलं की मूळ घटना जेव्हा लिहिली गेली तेव्हा घटनेमध्ये टोटल 7 मूलभूत अधिकार होते, 7 फंडामेंटल राईट्स होते. आता सध्या किती आहेत? सध्या 6 आहेत, ठीक आहे. त्यातले हे 3 त्यांनी विचारलेले आहेत. जो एक आहे तो काढण्यात आलेला आहे, ठीक आहे. 44व्या घटना दुरुस्तीने जो संपत्तीचा अधिकार होता, जो पहिला फंडामेंटल राईट्स होता अंडर आर्टिकल 19F आणि 31, याच्या अंडर जो फंडामेंटल होता संपत्तीचा अधिकार, तो आता काय करण्यात आलेला आहे? लीगल राईट किंवा त्याला कॉन्स्टिट्युशनल राईट आपण म्हणतो की तो संविधानाच्या कलम 300 मध्ये तो करण्यात आलेला आहे. त्यामुळं हे 6 जे ते पहिलं विचारलं की अनुच्छेद 14 ते 18 हे समानतेचा अधिकार आहे, राईट टू इक्वॅलिटी आहे, करेक्ट आहे. 19 पासून 22 पर्यंत स्वातंत्र्याचा अधिकार आहे, तर हेही करेक्ट आहे. 23 ते 24 जे आहे ते शोषणाविरोधातील अधिकार आहे, हेही करेक्ट आहे. म्हणजे तिन्ही विधानं जी आहेत ती 48ची करेक्ट आहेत. म्हणजे काय यायला पाहिजे? ए, बी आणि सी यायला पाहिजे. 49 बघा, पुढील दिलेल्या विधानांपैकी योग्य विधानांची निवड करा. पहिलं, सिंपल मेजॉरिटी म्हणजे 50% पर्यंत उपस्थिती व मतदान केलेले सदस्य होईल. आता इथं बघा की सिंपल मेजॉरिटी जी आहे की 50% पर्यंत उपस्थित, तर 50% पर्यंत उपस्थित आणि मतदान केलेले सदस्य नाही. उपस्थिती ही 50% पेक्षा जास्तच असायला पाहिजे. त्यामुळे पहिलं विधान जे आहे ते कसं आहे? चुकीचं आहे. विशेष बहुमत म्हणजे स्पेशल मेजॉरिटी म्हणजे उपस्थित व मतदान केलेली सदस्याची 2/3 संख्या, तर हेही करेक्ट आहे. सेकंड विधान जे आहे ते करेक्ट आहे. थर्ड बघा की पूर्ण बहुमत, ज्याला आपण ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणतो. ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणजे काय? सदनाच्या एकूण सदस्य संख्येच्या 50% पेक्षा अधिक सदस्य संख्या जर असेल तर त्याला आपण काय म्हणतो? ॲब्सोल्यूट मेजॉरिटी म्हणतो. तर हेही करेक्ट आहे. म्हणजे बी आणि सी हे विधान करेक्ट आहे. पहिलं विधान जे आहे ते रॉंग आहे. 50% पर्यंत नाही तर 50% पेक्षा जास्त असायला हवी. 49 उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. क्वेश्चन नंबर 50 बघा, एकात्म शासन, त्याला आपण युनिटरी गव्हर्नमेंट म्हणतो, वैशिष्ट्याबाबत योग्य विधानाची निवड करा. पहिलं आहे की लिखित संविधान असू शकते. तर युनिटरी गव्हर्नमेंटचं लिखितही संविधान असू शकतं किंवा नसूही शकतं. याचं उदाहरण काय? तर ब्रिटन आहे, ठीक आहे. ब्रिटनची घटना जी आहे ही लिखित स्वरूपाची नाही, ठीक आहे. तर असूही शकतं आणि त्याचं नेचर कसं आहे ते युनिटरी आहे. ब्रिटन हे काय फेडरल नाही आहे, त्यामुळे लिखितही असू शकते आणि नसूही शकते. त्यानंतर अधिकाराचे विभाजन नसते, त्यामुळे हेही करेक्ट आहे की अधिकाराचं युनिटरी असल्यामुळे अधिकाराचं विभाजन होण्याचा काही प्रश्नच येत नाही. संविधानाची सर्वोच्चता असते. संविधानाची सर्वोच्चता असेलच असं नाही. आताच मी ब्रिटनचं उदाहरण दिलं की ब्रिटनमध्ये संविधान सर्वोच्च नाही आहे, तर तिथं पार्लमेंट आहे म्हणजे संसद सर्वोच्च आहे.
त्यामुळे हे जे विधान आहे हे रॉंग आहे. पहिले 2 विधानं जे आहेत ती 2 विधानं करेक्ट आहेत. म्हणजे उत्तर काय यायला पाहिजे 50चं पर्याय क्रमांक 1 ए आणि बी. 51 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. संविधानामध्ये विधिविषयक विषयाची विभागणी 3 सूचीमध्ये करण्यात आलेली आहे. पहिलं विधान करेक्ट आहे की जे लेजिस्लेटिव्ह सब्जेक्ट्स आहेत ते 3 याच्यामध्ये डिवाईड करण्यात आले. 3 कुठले आहेत? एक आहे युनियन लिस्ट, दुसरं आहे स्टेट लिस्ट आणि कॉन्करंट लिस्ट. त्याला आपण संघसूची, राज्यसूची आणि समवर्ती सूची आपण म्हणतो. तर हे करेक्ट आहे. विषय सूची संविधानाच्या 8व्या परिशिष्टामध्ये नाही. 8व्या परिशिष्ट हे भाषेसंबंधी आहे. ठीक आहे. तर हे कुठल्या परिशिष्टामध्ये तर 7th शेड्यूलमध्ये आहे. त्यामुळे सेकंड विधान जे आहे ते रॉंग आहे. 51चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. फक्त 1 जे आहे ते करेक्ट आहे. 52 बघा, पुढील दिलेल्या विधानांमधून योग्य विधानांची निवड करा. फर्स्ट, प्रत्येक नागरिक ज्याची वयाची 18 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांना धर्म, जाती, लिंग, साक्षरता अथवा संपत्तीच्या आधारावर मतदान करण्यापासून रोखता येणार नाही. धर्म, जाती, लिंग, साक्षरता आणि संपत्तीचा अधिकार या आधारावर मतदान रोखता येणार नाही. हे करेक्ट आहे. सेकंड आहे 61व्या संविधान संशोधन अधिनियम 1989 द्वारा मतदाराची वयोमर्यादा जी आहे ती 21 वर्षापासून कमी करून 18 वर्ष करण्यात आलेली आहे. हेही करेक्ट आहे. ठीक आहे की 61व्या संविधान संशोधन अधिनियमद्वारे मतदाराची जी वयोमर्यादा आहे ती 21 वरून 18 करण्यात आली. हेही करेक्ट आहे. इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे काय की हे जे 21 वय होतं, ठीक आहे, आपण जो 1928चा नेहरू अहवाल बघतो, ठीक आहे, त्या नेहरू अहवालामध्येही त्यांनी प्रौढ मताधिकार असावा असा जो शिफारस केली होती आणि त्यांनी तिथेही सांगितलं होतं की जो मतदार असेल त्या मतदाराचं वय 21 वर्ष असायला पाहिजे. ठीक आहे. तर तेच आपल्याला घटनेमध्ये रिफ्लेक्ट झालेलं दिसतं. पण त्याला 61व्या घटना दुरुस्तीनंतर त्याला चेंजेस घेऊन आलेले आहेत आणि ते चेंजेस 21 पासून 18 करण्यात आले. ते दोन्ही विधानं जे आहेत करेक्ट आहे. याचं उत्तर येतं 52चं पर्याय क्रमांक 3. 53 बघा, पुढीलपैकी कोणते अधिकार लोकसभेकडे नाहीत परंतु राज्यसभेकडे आहेत. म्हणजे एक्सक्लुझिव्ह पॉवर हे राज्यसभेकडे आहे. हे आपल्याला फक्त याच्यातून शोधायचे कुठल्या पॉवर्स जे आहेत ते एक्सक्लुझिव्ह राज्यसभेकडे आहेत. पहिलं आहे अनुच्छेद 249 म्हणजे आर्टिकल 249 अंतर्गत राज्यसभा उपस्थित व मतदान करणाऱ्यापैकी 2/3 सदस्याच्या बहुमताने राज्यसूचीतील कोणत्याही विषयाला राष्ट्रीय महत्त्वाचा विषय म्हणून घोषित करू शकते. हे करेक्ट आहे की अंडर आर्टिकल 249 जे स्टेट लिस्ट आहे त्या स्टेट लिस्टमधल्या कुठल्याही विषयाला, ठीक आहे, राष्ट्रीय महत्त्वाचा विषय जाहीर करून, म्हणजे ते पण राज्यसभेमध्ये स्पेशल मेजॉरिटीने ते पास होणं आवश्यक आहे, तर ते राष्ट्रीय महत्त्वाचा विषय म्हणून घोषित करू शकतं ज्याच्यावर पार्लमेंट कायदा करू शकते. ठीक आहे. त्यामुळे हे पहिलं जे आहे ते पहिलं करेक्ट आहे. सेकंड, अनुच्छेद 312 अंतर्गत नवीन अखिल भारतीय सेवांची निर्मिती ही पण राज्यसभा करू शकते. हेही करेक्ट आहे की 312 अंडर उपराष्ट्रपतीला जर काढून टाकायचं असेल, पदच्युत करण्यासंबंधीचा प्रस्ताव हा केवळ आणि केवळ राज्यसभेमध्येच मांडता येतो, लोकसभेमध्ये मांडला जात नाही. तर ही तिन्ही जी विधानं आहेत हे तिन्ही विधानं करेक्ट आहेत. तर 53चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 54 बघा, अयोग्य पर्यायाची निवड करा. पहिला आहे सभागृहाचा नेता, लीडर ऑफ हाऊस आपण म्हणतो, यापदी लोकसभेत अथवा राज्यसभेत पंतप्रधानच असतात. सभागृहाचा नेता या पदाबाबत संविधानात कोणतीही तरतूद नाही. सेकंड, लोकपाल, मानवाधिकार आयोग, केंद्रीय दक्षता आयोग, मुख्य माहिती आयोग यांच्या नियुक्तीसाठी विरोधी पक्ष नेत्याची सहमती आवश्यक असते. संसदीय कार्य दिवसाचा पहिला तास प्रश्नकाळ म्हणून ओळखला जातो. जो पहिला आवर आहे तो क्वेश्चन आवरच असतो. हे करेक्ट आहे. लोकपाल, मानवाधिकार आयोग, केंद्रीय दक्षता आयोग CBC ज्याला आपण मुख्य माहिती आयुक्त यांच्या नियुक्तीसाठी जी कमिटी असते त्याच्यामध्ये किंवा विरोधी पक्ष नेत्याचं ओपिनियन महत्त्वाचं आहे. करेक्ट आहे. सभागृहाचा नेता या संविधानात कुठलीही तरतूद नाही. हेही करेक्ट आहे की सभागृहाचा नेता लीडर ऑफ हाऊस जे आहे त्याच्याबद्दल घटनेमध्ये किंवा संविधानामध्ये कुठलीही तरतूद नाही. सभागृहाचा नेता लीडर ऑफ द हाऊस यापदी लोकसभेत अथवा राज्यसभेत पंतप्रधानच असतात. बहुतेक वेळा पंतप्रधान असतात, परंतु पंतप्रधान इतर मंत्र्यांनाही नेमू शकतात. आणि आता आपण जर बघितलं तर आत्ताच्या सरकारमध्ये दोन्हीही लोकसभा आणि राज्यसभामध्ये पंतप्रधान हे हाऊसचे नेते नाहीत. जर भलेही पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेचे मेंबर्स असतील तरीही ते लोकसभेचे हाऊस ऑफ द लीडर ऑफ द हाऊस नाही आहेत. ठीक आहे. तर त्यामुळे 54चं उत्तर काय आहे? पर्याय क्रमांक 1 अयोग्य विचारले. तर अयोग्य काय? तर पर्याय क्रमांक 1. 55 बघा, 44व्या घटना दुरुस्तीनंतर संविधानातील कलम
352 अंतर्गत राष्ट्रीय आणीबाणी घोषित करण्याचा आधार काय आहे? राष्ट्रीय आणीबाणी, ठीक आहे, त्याला आपण नॅशनल इमर्जन्सी म्हणतो, की नॅशनल इमर्जन्सी 44 घटना दुरुस्तीनंतर कुठल्या आधारावर लावली जाते? तर ती 3 गोष्टींवर लावली जाते. एक, युद्ध असेल किंवा बाह्य आक्रमण झालं असेल आणि सशस्त्र विद्रोह आहे. त्याच्या आधी काय होतं? तर त्याच्या आधी आंतरिक विद्रोह त्यांनी असा शब्द होता, ठीक आहे, तो बदलून सशस्त्र विद्रोह असं त्यांनी केलेला आहे. 56चं आहे राष्ट्रीय अनुसूचित, त्यामुळे याचं उत्तर काय येतं? पर्याय क्रमांक 3 येतं. 55. 56 बघा, राष्ट्रीय अनुसूचित जनजाती आयोग बाबत योग्य विधानांची निवड करा. ही एक संविधानिक संस्था आहे. ही एक संविधानिक संस्था आहे का? आहे, करेक्ट आहे. सेकंड, 89व्या घटना दुरुस्तीने स्वतंत्रपणे या आयोगाची स्थापना करण्यात आली. ही करेक्ट आहे. या आयोगाच्या सदस्यामध्ये एक अध्यक्ष, एक उपाध्यक्ष आणि इतर 3 सदस्य असतात. ही करेक्ट आहे. हे तिन्हीच्या तिन्ही जी विधानं आहेत, ही तिन्ही विधानं करेक्ट आहेत. तर 56चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 57 बघा, पंचायती व्यवस्थाचा मूळ उद्देश पुढीलपैकी काय सुनिश्चित करणं आहे? फर्स्ट आहे विकासात जनसहभाग, राजनैतिक उत्तरदायित्व, लोकशाहीचे विकेंद्रीकरण आणि वित्तीय संग्रहण, ज्याला फायनान्शियल मोबिलायझेशन आपण म्हणतो. आता बघा, पंचायती राजचा मूळ उद्देश त्यांनी विचारला. तर मूळ उद्देश जो आहे तो आहे एक तर म्हणजे काय, की डेव्हलपमेंटमध्ये जनसहभाग वाढवणं, ठीक आहे, म्हणजे पीपल्स पार्टिसिपेशन फर्स्ट. सेकंड म्हणजे काय, की ग्रासरूट डेमोक्रेसी, ठीक आहे, ग्रासरूटला डेमोक्रेसी घेऊन जाणं, म्हणजेच काय, डिसेंट्रलायझेशन ऑफ डेमोक्रेसी करणं. राजनैतिक उत्तरदायित्व फिक्स करणं नाही. राजनैतिक उत्तरदायित्व फिक्स करण्यासाठी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या इलेक्शन्स आहेत, ठीक आहे. त्यामुळे ही राजनैतिक उत्तरदायित्व आणि फायनान्शियल मोबिलायझेशन नाही. तर ह्याचा मेन मूळ उद्देश जो आहे पंचायत राज व्यवस्थेचा, तर 2च आहेत. त्याच्यामध्ये पहिलं आहे काय, की विकासामध्ये, डेव्हलपमेंटमध्ये जे आहे ते नागरिकांचा सहभाग किंवा जनसहभाग असायला पाहिजे आणि डेमोक्रेसीचं जे आहे ते डिसेंट्रलायझेशन असायला पाहिजे. हे 2 आहेत. म्हणजे 57चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. बघा, क्वेश्चन नंबर 58 बघा, भारताच्या संसदेबाबत अयोग्य पर्यायाची निवड करा. आता भारतात एक राष्ट्रपती, लोकसभा आणि राज्यसभा मिळून संसद तयार होते. हे करेक्ट आहे. राज्यसभेत ज्याप्रमाणे नामनिर्देशित सदस्य असतात त्याप्रमाणे लोकसभेत असत नाहीत. हेही करेक्ट आहे. राज्यसभा भंग करता येत नाही. हेही करेक्ट आहे. लोकसभा संपूर्ण भारताच्या नागरिकांचे प्रतिनिधित्व करते, तर राज्यसभा केंद्रामध्ये राज्य व केंद्रशासित प्रदेशाचे प्रतिनिधित्व करते. हेही करेक्ट आहे. ही चारी विधाने करेक्ट आहेत, पण त्याने आपल्याला विचारलं अयोग्य पर्याय. तर अयोग्य पर्याय इथे एकही नाही, म्हणून आपण क्वेश्चन नंबर 58 आहे तो आपण कॅन्सल करतो, ठीक आहे. 58चा आन्सर आपल्याला अयोग्य विचारल्यामुळे आपल्याला याच्यात मिळत नाही. तर 58चं उत्तर काय, तर क्वेश्चनच कॅन्सल केलं आहे, ठीक आहे. 59 बघा, क्वेश्चन नंबर 59, भारतीय संविधानाचे संरक्षक म्हणून किंवा गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन कोण आहे? तर ते आहे सर्वोच्च न्यायालय. भारतीय संविधानाचा संरक्षक कोण आहे? गार्डियन ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, सर्वोच्च न्यायालय. 59चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. 60 जोड्या लावा. आता ब्रिटनकडून बघा आपण काय घेतलं आहे, तर संसदीय शासन प्रणाली. USA कडून मूलभूत हक्क आपण घेतलेले आहेत. कॅनडाकडून काय घेतलेले आपण? राज्यपालाची नेमणूक आणि समोर्त सूची किंवा त्याला आपण कॉन्करंट लिस्ट म्हणतो, तो आपण ऑस्ट्रेलियाकडून घेतलेली आहे. तर हे जर बघितलं तर आपलं उत्तर काय यायला पाहिजे? ब्रिटन, अमेरिका. तर पर्याय क्रमांक 1 यायला पाहिजे, ठीक आहे. 1 3 2 1. तर 60चं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1.